नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपला चॅनल फिल्मी फैसलामध्ये। मोठमोठे बॅनर जेव्हा मोठमोठे चित्रपटांचे अनाउन्समेंट करत असतात, अगदी तगडी स्टारकास्ट घेऊन, तर मध्येच एखाद्या अशा चित्रपटाचे अनाउन्समेंट होते ज्याच्यामध्ये चित्रपट सृष्टीसाठी तरी निदान नवीन स्टारकास्ट असते आणि आणि त्या चित्रपटाची एकाएकी संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि संपूर्ण प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू होते। असंच एका सध्या चित्रपटाची मराठीमध्ये जोरात चर्चा चालू आहे, तो म्हणजे भूतम भयम। तर चला, आपण बनवलेले ह्या स्क्रॅम्बल्ड एग सोबत आपण आज रिव्ह्यू घेऊया भूतम भयमचा। भूतम भयम शब्दशः अर्थ जर तुम्ही याचा बघितला तर भूत आणि भीती। तर ह्यात एक एक कोकणामध्ये जे एक भूतांच्या दंतकथा खूप जास्त प्रसिद्ध आहेत। म्हणजे तुम्ही आजही कोकणातल्या कुठल्या वयोवृद्ध माणसाला विचारलं की बाबा तू भूत पाहिलंस का, तर तुम्हाला हडळ, गिरा, बावा अशा काही वेगवेगळ्या भूताच्या प्रकाराच्या गोष्टी सांगतील, ज्या आपल्याला नेहमीच ऐकायला अगदी म्हणजे एक्साइटिंग वाटतं। तर तसाच एक दंतकथेचा रेफरन्स घेऊन हा चित्रपट बनवलेला आहे। रामचंद्र गावणकर हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत। म्हणजे ह्याच्या आधी त्यांनी काळे धंदे सारखे एक झी5 वरची वेब सिरीज असेल, ज्यात महेश मांजरेकर होते, तर ही वेब सिरीज त्यांनी ह्याच्या आधी डिरेक्ट केली होती। तर ओव्हरऑल चित्रपटाचा प्लॉट असा आहे की एका 7 बेरोजगार मित्र, जे तुम्ही ऑरेंज ज्यूस गँग ऐकली असेल, जे इंस्टाग्राम वरती ते त्यांच्या रील्स खूप जास्त फेमस आहेत। म्हणजे नावं सांगायची झाली तर करण सोनवणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरपरे, मनप्रीत प्रेम, पुष्कराज चिरपुटकर। तर अशा हे 7 लोक जे चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करतात ह्या चित्रपटाच्या निमित्तानं। तर ह्या 7 बेरोजगार मित्रांची ही कथा आहे की ज्याच्यामध्ये काही लोक अगदी 90-93% सुद्धा ज्यांना आहेत, किंवा काहींचं वय नोकरी शोधत शोधत आता जवळजवळ 40-44 गेलेलं आहे, पण आजही त्यांना रोजगार नाहीये। आणि मग ते रोजगार शोधताना कशी विनोद निर्मिती होती, कसे ते स्ट्रगल करतायत, आणि मग शासनाची एक स्कीम येते ज्याच्यामध्ये पहिल्या 100 बेरोजगारांना 900 रुपयाचा मासिक भत्ता मिळणार असतो। आणि ते 900 रुपये मिळवण्यासाठी ते जे काही त्यांच्या कला करून दाखवतात की मला एकाला स्टार्टअप करायचं असतं, एक एक इन्फ्लुएन्सर असतो आणि तो म्हणतो की इन्फ्लुएन्सर म्हणजे इनडायरेक्टली बेरोजगारच, म्हणजे खूप रिलेट करणारी गोष्ट आहे। आणि ते सगळं खूप हास्यास्पद आहे, म्हणजे इतकी अचूक पेरणी केली विनोदाची। आणि नंतर एका एका मोमेंट नंतर मध्ये स्वाभिमान बेरोजगार संघटना आहे, त्यांची एक 31st ची पार्टी आहे, त्याच्यामध्ये हॅपी न्यू इयर गाणं आहे। आणि मग तिथून पुढे कलाटणी लागते आणि त्यांना राहण्यासाठी एका असाच एक वाडा आहे ज्याच्यामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली जाते। फार जुना आणि असा गूढ रहस्यमय असा तो वाडा दाखवलाय। आणि त्याच्यामध्ये राहत असताना त्यांना काही नवीन गोष्टींची प्रचिती येते की ज्याच्यामध्ये त्यांना परीस, जो तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती आहे की ज्याला कशानेही स्पर्श केलं की त्याचं सोनं होतं, तर त्याच्यासाठी एक गेम खेळावा लागणार असतो आणि जर त्या गेम मध्ये आपण जिंकलो तर पैशाचा पाऊस पडणार, असे एक त्यांना सांगणारे काही तिथे लोक मिळतात। आणि मग त्या त्या खेळाचे काही नियम आहेत, काही अटी आहेत, पण शेवटी असे मस्तीखोर मित्र म्हटल्यानंतर काही लोक ते नियम पाळत नाहीत। आणि मग कसं त्यांच्यासमोर काही ठिकाणी भूत येतं, कसं त्यांना जेलमध्ये जावं लागतं, तिथे त्यांना मार खावे लागतात, त्यांचं स्ट्रगल, ती धावपळ, आणि त्याच्यातून कधी कधी निर्माण होणारे विनोद, आणि त्याहून जास्त म्हणजे असं एक भयान आणि रहस्यमय आणि असं एक थरारक असं काही की भूताचं प्लॉट। मध्ये मध्ये असे काही त्यांना गूढ पात्र भेटतात, जे त्यांना ह्या रस्त्यावरून मागे जायला सांगतात की तुम्ही ज्या रस्त्यावर चाललाय त्याच्यावर तुमचा मृत्यू अटळ आहे। पण तरी सुद्धा ते न ऐकता ते त्याच्यावरती कंटिन्यू करतात। आणि मग ते तिथे त्यांना वाड्यामध्ये भूताचा भास व्हायला लागतात, भूत दिसायला लागतं, काही ठिकाणी त्यांचा भूतासोबत सामना होतो। आणि इतकं फास्ट दाखवलं ट्रेलर मध्ये ना की तुम्ही 1 सेकंद स्क्रीनवरून नजर बाजूला नाही करू शकत। आणि मग नागा साधू काही ठिकाणी दाखवलेले आहेत, त्यांनी भस्म पूर्ण अंगाला लावलेलं आहे। आणि लास्टला एंट्री होते एक जे छाया कदम यांची। तुम्ही बिलीव्ह करणार नाहीत की ह्या छाया कदम आहे, म्हणजे त्यांच्या अभिनयाला आपण नेहमीच दाद देतो, पण ज्या पद्धतीनं त्यांचा मेकअप केलेला आहे, जवळजवळ त्यांनी नुकतंच सांगितलं की जवळजवळ 3 ते 3.5 तासाचा मेकअप त्यांना करावा लागायचा। आणि ते संपूर्ण अंगावर जटा आणि तो हेवी त्यांचा कॉस्ट्युम, आणि नंतर परत मेकअप उतरवायला पण तेवढाच वेळ लागायचा। तर ज्या पद्धतीने त्यांना प्रेझेंट केलंय ना, म्हणजे खरंच मराठीमध्ये इतकं छान मेकअप करून इतकं एखाद्या कॅरेक्टरला प्रेझेंट करणं, हे तसं बघायला गेलं तर दुर्मिळ बघायला मिळतं। तर आणि त्यांचा जो अभिनय दाखवलाय छाया कदमचा, जो काही त्यांचा काही सेकंडचा त्यांच्यामध्ये त्यांची एंट्री आहे त्याच्यामध्ये, तो सगळं तुम्हाला खिळवून ठेवतो। तर एकंदरीत जर तुम्ही हा पूर्ण जर ट्रेलर बघितला तर मला असं वाटतं की मराठीमध्ये म्हणजे तुंबाडची मंजुळा एक नुकताच आला होता, पण त्याला एका नेक्स्ट लेवलला नेण्यासाठी हा पिक्चर येतोय भूतम भयम। तर मराठीमध्ये तुम्हाला हॉरर कॉमेडी ह्या जॉनरमध्ये खूप जबरदस्त चित्रपट तुमच्या भेटीला येतोय भूतम भयमच्या निमित्तानं, असं मला वाटतं। धन्यवाद।